मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून त्यानुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय काढलाय. यासाठी शासन निर्णयही काढलाय. गावातील नोंदी आणि शिफारशी अंतर्गत जबाबदारी जात प्रमाणपत्राचा मार्ग आता मोकळा होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत 29 ऑगस्ट 25 रोजी उपोषणासाठी श्री गणेशा केला नाही आणि 5व्याच दिवशी या लढ्याला यश आलंय. आता या प्रक्रियेद्वारे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल. राज्य सरकारनं कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रक्रिया पण सुरू झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ आता घेता येईल. यासाठी GR मध्ये काही निकष देण्यात आलेत. अर्जदाराला विहित पद्धतीने अर्ज करता येईल. या आधारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदारांना आपलं सरकार पोर्टल उघडावं लागेल. आपलं सरकार mahaonline.government.in यावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्जाचा तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून सोबत कागदपत्र जोडावी लागतील. जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज आणि कागदपत्र जमा करावे लागतील. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र अथवा रहिवासी प्रमाणपत्र, खासरा, जमिनीशी अंतर्गत जुना रेकॉर्ड, 7/12/8 उतारा, कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला, वंशावळ अथवा कुटुंबातील आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नोंद दर्शवणारा दस्तऐवज, कुणबी नोंद असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला, घरातील कुटुंब प्रमुखांचे असलेले जुने जात प्रमाणपत्र, अर्ज आणि संबंधित कागदपत्र दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक तपासणी होईल.